नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फुलराणी अशोक मामांना कॉफी देत असते, तर अशोक मामा ती कॉफी फेकून देतात. फुलराणी मुलांना आतमध्ये जायला सांगते. अशोक मामा ती कॉफी बघत कॅफेमध्ये जो काही प्रसंग घडला तो त्यांच्या डोळ्यासमोर येतो. तर इकडे संयमी ही सोसायटीमध्ये आलेली असते. तिची घरी जाण्याची हिंमतच होत नाही. ती तिथेच थांबते. तेवढ्या तिथे रियांश येतो आणि तो तिच्यावर फार चिडून आणि मोठ्या आवाजात म्हणतो की तुझं हे जे काही चाललेलं आहे ना, ते कम्प्लिटली नॉनसेन्स आहे. तू एक जसं ठरव, तुला जॉब करायचा आहे की नाही करायचा. तुला काय वाटतं की तू त्याच्यावर उपकार करतीयेस का? तर संयमीला रडू येतं. रियांश म्हणतो की अगं, तू कमिट केलं होतं ना त्याला, तू त्याच्याकडे जॉब करतीयेस, तो तुला पैसे देतोय, तू 4 दिवस चांगलं काम करतेस आणि 5व्या दिवशी तुझा काहीतरी इश्यू असतोच. आता ना मला सारखं तोंडावर पडून कंटाळा आला याचा. तुला नसेल करायचा जॉब तर करू नकोस ना, घरी बस. तुला कोणी कंपल्शन केलंय का? तर संयमी अजूनच जास्त रडायला लागते आणि ती बसते. तर तिला असं रडताना पाहून रियांश थोडा कूल होतो आणि तिला म्हणतो की ऐक ना संयमी, सॉरी अगं, मला गौरीचा फोन आला होता. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी तुझ्यावर जरा जास्तच ओरडलो. प्लीज तू रडू नकोस ना. तसं म्हणत पुढे रियांश तिला खिशातला रुमाल काढून देतो. तर तेवढ्यात पाठीमागून ईश्वर काका येतात आणि ते त्यांना पाहतात. संयमी रुमालाने डोळे पुसते आणि पुढे त्याचा हात पकडते. हात पकडल्यावरती रियांशला सुद्धा थोडं ऑकवर्ड फील होतं. ईश्वर काका हे पाठीमागून पाहत असतात. पुढे रियांश तिला म्हणतो की ऐक ना प्लीज, तू रडू नकोस. मला सांगशील का नक्की काय झालंय ते? आपण सॉर्ट आउट करू. सांग ना काय झालंय? तर संयमी म्हणते की ते आज कॅफेमध्ये आले होते. हे ऐकून रियांशला सुद्धा धक्का बसतो. रियांश म्हणतो की व्हॉट? मग आता? तर संयमी अजूनच जास्त रडायला लागते. तर इकडे अशोक मामा हे वेणूच्या फोटोसमोर येतात आणि म्हणतात की मला माफ कर वेणू. मी आपल्या मुलांमध्ये एवढा विश्वास निर्माण नाही करू शकलो की ते मला सगळं काही खरं सांगतील. फुलराणी पुढे येते आणि ती अशोक मामांना म्हणते, काही झालंय का? मुलांनी काही केलंय का? तर अशोक मामा म्हणतात की नाही, काही नाही झालेलं. असं म्हणत अशोक मामा मागे वळतात तर समोर दारामध्ये संयमी ही उभी असते. तेवढ्या संयमीला भैरवीचा फोन येतो. संयमी फोन रिसीव्ह करते आणि म्हणते की बोल ना माऊ. तर भैरवी म्हणते की अगं समा, तू कुठे आहेस? मी मगाशी घरी येऊन गेले. आणि ऐक, त्या फुलराणीला मी एक दिवस पाहून घेणार आहे बरं का. तिचं सध्या खूपच तोंड चालतं. तर संयमी म्हणते की ऐक ना माऊ, मी तुला जरा थोड्या वेळाने फोन करते. असं म्हणत संयमी फोन कट करते. संयमी ही आतमध्ये येते आणि तिच्या रूममध्ये जायला लागते. अशोक मामा तिला म्हणतात की थांब जरा, मला बोलायचंय. असं म्हणत अशोक मामा पुढे येतात तर त्यांच्या पाठीमागून फुलराणी सुद्धा येते. ती म्हणते की थांबा जरा, दमानं घ्या, पोर आत्ताच बाहेरून आली. अशोक मामा फुलराणीला हात करत तिला शांत राहण्याचा इशारा देतात. पुढे ते संयमीला म्हणतात की तू माझ्याशी खोटं का बोललीस? मी आत्तापर्यंत तुझं सगळं काही ऐकून घेतलं. मनामध्ये शंका असून सुद्धा मी तुझं सगळं म्हणणं ऐकत होतो. असं असताना सुद्धा तू माझ्याशी खोटं का बोललीस? फुलराणी ही संयमीला म्हणतेस, काय झालं बाळा, तू काय केलंयस? अशोक मामा म्हणतात की ही पोरगी बाहेर जाऊन नोकरी करत होती. माझ्याशी खोटं बोलून ही बाहेर नोकरी करत होती. पुढे अशोक मामा संयमीला म्हणतात, किती दिवस झालं हे सगळं चाललंय? आठवडा झाला का? तर खोलीतून इरा आणि ईशान हे गपचूप पाहत असतात. अशोक मामा पुढे संयमीला म्हणतात की तुझ्यापेक्षा माझा गुन्हा मोठा आहे. कारण की मी तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला आणि आता माझी ही शिक्षा आहे की मी तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तर संयमी म्हणते की अहो, तुम्हाला मदत व्हावी म्हणून तर मी करत होते. अशोक मामा म्हणतात की तू नोकरी करत होती यावर माझा रागच नाहीये, पण तू माझ्याशी खोटं बोलून नोकरी करत होतीस ना, ह्याच गोष्टीचा मला तिटकारा आहे आणि दुःख सुद्धा आहे. तर संयमी म्हणते, पण मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला नोकरी करूनच दिली नसती. अशोक मामा म्हणतात, तू एकदा तरी मला विचारून पाहिलंस का? संयमी म्हणते की तुम्ही आत्तापर्यंत कोणालाच त्यांच्या मनासारखं करून दिलं नाहीत. बाबाला आर्टिस्ट व्हायचं होतं, तुम्ही त्याला आर्टिस्ट होऊन दिलं नाहीत. काका जे काही करतो ते तुम्हाला आवडत नाही, मग तुम्ही काय मला माझ्या मनासारखं करून देणार आहेत? अशोक मामा पुढे येतात आणि म्हणतात की तुला कॅफेमध्ये काम करणं ही तुझी महत्वाकांक्षा आहे का? तर संयमी ही अशोक मामांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते की नाही, स्वतंत्र होणं ही माझी महत्वाकांक्षा आहे. अशोक मामा म्हणतात, तुला काय वाटतं, 4 पैसे कमवले म्हणजे स्वतंत्र होणं का? अगं, जबाबदारी घ्यावी लागते, त्यासाठी त्याची कुवत लागते. तर संयमी सुद्धा मोठ्या आवाजात म्हणते, घेते की मग मी माझ्या भावंडांची जबाबदारी. अशोक मामा म्हणतात की एका छताखाली राहून 2 पोरांची भांडणं सोडवलं म्हणजे जबाबदारी घेणं नसतं. संयमी म्हणते, मग मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला वाटतं मी काहीच करत नाहीये का? मग मला घाला हायस्कूलमध्ये, मला अभ्यास करायचा आहे, तो तरी करून द्या. गेले 1 महिना मी ऐकते तुम्ही प्रयत्न करतायत, प्रयत्न करतायत, पण काहीच होत नाही तुमच्या ह्याने. तर फुलराणी म्हणते, कोणाशी बोलती याचं भान आहे का तुला? अशोक मामा फुलराणीला अडवत म्हणतात की तू थांब जरा, होऊन जाऊ दे, आज तिला काय बोलायचे ना बोलू दे, बोल बोल, तुला काय बोलायचं आहे? तर संयमी म्हणते की तुम्ही आमच्या आजोबांकडून 3 लाख रुपये घेतलेत आम्हाला सांभाळण्याचे, काय केलं काय त्याचे? तर अशोक मामा पुढे येतात आणि डॉरमधून तो चेक काढत संयमीच्या हातात ठेवतात आणि म्हणतात की नीट बघ,
हा तोच चेक आहे ना तुझ्या आजोबांनी दिलेला? मी काही केलेलं नाहीये. एक लक्षात ठेव, मोठ्यांचे प्रॉब्लेम हे मोठ्यांना सोडू दे. तू उगाचच मोठं होऊन मोठं असल्याचं आव आणू नकोस. तुझं जे वय आहे ना त्याच वयाप्रमाणे तू वाग आणि जोपर्यंत तुझ्या शाळेचं काम होत नाही ना, तोपर्यंत तू घरीच बस. तर फुलराणी म्हणते, की "अहो घरात बसून त्यांना कंटाळा येत असेल ना?" अशोक मामा म्हणतात, "येऊ दे की मग. आला कंटाळा तर. दरवेळेस तुमचं मन रमवण्यासाठी दुसऱ्यांनी काहीतरी करावं अशी अपेक्षा ठेवू नका. आमच्या वेळेस नव्हतं असं काही, तरी झालोच की आम्ही मोठे." संयमी म्हणते, की हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुमच्या लहानपणाला 60 वर्ष झालेली आहेत आणि आता तुम्ही तुमचं ते लहानपण आमच्यासोबत कंपेअर करता. तुम्ही सतत आम्हाला सांगत आलात, की आमचं लहानपण किती चुकीचं आहे, आम्ही किती चुकीचं वाढलीत. पण असं आम्हाला अजिबात वाटत नाही. त्यामुळंच आम्हाला तुमच्याशी काही शेअर करावंसं वाटत नाही, तुमच्याशी बोलावंसं वाटत नाही. तेवढ्यात तिथे इरा येते. ती म्हणते, "ताई प्लीज तू आजोबांसोबत अशी चिडून नको ना बोलू." तर संयमी म्हणते, "का? तेच म्हटलेत ना, आज जे व्हायचं ते होऊन जाऊ देत." पुढे संयमी अशोक मामांना म्हणते, "यू नो व्हॉट, मी कधी कोणासोबत खोटं बोललेलं नाही. पण मला तुमच्यासोबत खोटं बोलावं लागलं. हे सगळं करत असताना मला काही फार आनंद होत नव्हता. पण आपल्यामध्ये साधं बेसिक कम्युनिकेशनसुद्धा कधी बिल्डअप झालं नाही. एकदा ना तुम्ही माझ्या जागेवरती येऊन उभे राहा. मग तुम्हाला समजेल की आजूबाजूला मोठं आणि आपलं जवळचं माणूस नसलं ना की काय वाटतं." पुढे ती म्हणते, "सॉरी टू से, पण तुम्ही मोठे आहात, पण मला जवळचे कधीच वाटला नाहीत." पुढे ती अशोक मामांच्या हातामध्ये तो चेक ठेवते आणि तिथून निघून जाते. तर इकडे रियांची चांगलीच खरडपट्टी ईश्वर काका काढत असतात. ते त्याला म्हणतात, की "मुळात म्हणजे तू तिला असा सल्ला दिलास कशाला? अरे दुसऱ्याला सल्ला देण्याआधी हे पाहावं, की आपल्याला किती अक्कल आहे ते." रियांश म्हणतो, की "अहो काका, पण मी तिला काही सल्ला द्यायला गेलोच नव्हतो. तिने एवढं सांगितलं, की तिच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि तिला जॉबची गरज आहे. म्हणून मी तिला सजेस्ट केलं, की माझ्या मित्राचं कॅफे आहे, तिथं व्हॅकन्सी आहे, दॅट्स इट." ईश्वर काका म्हणतात, "अरे मूर्ख माणसा, ठिणगी आपल्याजवळ येऊन पडली काय आणि आपण जाऊन निखाऱ्यावर पाय ठेवला काय? चटका हा लागणारच ना." तिथे उर्मिला येते आणि म्हणते, की "1 मिनिट, मुळात म्हणजे ती मुलगी काही लहान नाहीये, चांगली घोडी आहे. तिला तिचं कळत नाही का?" ईश्वर काका म्हणतात, "अगं ती लहान आहे, पण ह्याला कळायला नको का? ह्याने असं तिला सल्ला द्यावा का? एक लक्षात ठेव रियांश, इथून पुढं जर मला असं काही ऐकायला मिळालं ना तुझ्या बाबतीत, तर मी तुला इथून जा असं म्हणेल. एक लक्षात ठेव रियांश, अशोकच्या घरात आपल्यामुळं काही प्रॉब्लेम झाला ना, तर ते मला अजिबात चालणार नाही." उर्मिला म्हणते, की "घ्या, हे यांचं नेहमीचंच आहे. दुसऱ्यांची मनं दुखवलेली यांना अजिबात चालत नाही. पण आपल्या माणसाचं मन दुखलं ना तर चालेल." तर शैफाली ही शांत उभी असते. उर्मिला म्हणते, "अगं शैफाली, तू तरी काहीतरी बोल." शैफाली म्हणते, "मी काही यावरती बोलणार नाहीये. बाबा, तुम्ही जो काही निर्णय घ्याल ना, तो मला मान्य असेल." रियांश म्हणतो, "ताई ऐक ना, सॉरी गं, मला माहिती की माझ्यामुळं ना तुझी पोझिशन ऑड होतीये. पण अगं मला खरंच असं काही वेगळं करायचं नव्हतं." ईश्वर काका म्हणतात, की "हे तुला आधी नाही सुचलं का? तुम्हाला काय वाटतं मुलांना आजकालच्या, की मिशा सुटल्या म्हणजे तुम्हाला सगळी अक्कल आली का?" तर उर्मिला म्हणते, "मी काय म्हणते?" ईश्वर काका म्हणतात, की "बास." आणि तिथून ईश्वर काका जातात. पुढे रियांश शैफिलीला म्हणतो, "ताई ऐक ना." तर शैफालीसुद्धा त्याचं काही न ऐकता तिथून निघून जाते. तर इकडे इरा ही भैरवीला सांगते, की "संयमी ताई ही जॉब करत होती." भैरवी म्हणते, "व्हॉट? समा जॉब करत होती? अगं आता तुमच्यावर ही वेळ आली आहे का? तुमच्या आजोबांनी तुम्हाला सांगितलंय का असं जॉब करायला?" इरा म्हणते, की "नाही अगं, आणि आजोबांना सुद्धा माहीत नव्हतं की संयमीताई जॉब करतीये." भैरवी म्हणते, "अगं माहीत नव्हतं असं कसं इरू म्हणतेस तू? समा कुठे जाते, काय करते हे त्यांना माहीत नसावं का? आता यात चूक कोणाची आहे सांग बरं?" "ते काही नाही. समथिंग इज टेरिबली रॉंग." इरा म्हणते, "माऊ प्लीज तू अशी ओरडू नकोस ना, मला खूप भीती वाटते. अगं आत्ताच संयमीताईचं आणि आजोबांचं खूप मोठं भांडण झालं." भैरवी म्हणते, "अच्छा, म्हणूनच तर समा माझा फोन उचलत नाहीये तर. मला खरं खरं सांग इरू, त्यांनी समावरती हात वगैरे?" तर इरा लगेच म्हणते, की "नाही, तसं काही नाही." भैरवी म्हणते, "कुठे आहेत तुमचे आजोबा?" त्यानंतर सीन चेंज होतो. संयमी ही रियांशला फोन करते आणि म्हणते, की "ते पण तुझ्या घरी आले होते ना?" रियांश म्हणतो, की "हो." संयमी म्हणते, की "काय म्हणाले ते?" रियांश म्हणतो, की "बरंच काही म्हणाले ते. त्यानंतर आमच्यामध्ये पण एक सीन झाला." तर संयमी म्हणते, "सॉरी रियांश." तर रियांश म्हणतो, की "नाही, तुझ्या एकटीची चूक नाहीये. यामध्ये माझी पण चूक आहे. मी सांगितलं होतं तुला खोटं बोलायला. ऐक ना संयमी, आपण नंतर बोलूयात का? माझं ना डोकं खूप भणभण करतंय. रादर आपण इथून पुढे नाहीच बोललो ना तर बेटर होईल." तर संयमी म्हणते, की "रियांश तुला सुद्धा असं वाटतं की माझीच चूक आहे?" रियांश म्हणतो, की "हे बघ, मला तसं काही म्हणायचं नाहीये. पण मला असं वाटतं की आपण न बोललेलंच ठीक राहील. कारण की ईश्वर काका माझ्यावरती फार चिडलेत आणि दीदीसुद्धा माझ्यासोबत बोलत नाहीये. ईश्वर काका तर मला बोललेत, इथून पुढे असं काही ऐकायला मिळालं तर ते मला इथं राहून देणार नाहीयेत. मला पुन्हा इंदोरला जावं लागेल. आणि ते मला एफोर्डेबल नाही आहे. माझं करिअर, माझं शिक्षण सगळंच काही त्याच्यावरती डिपेंडंट आहे. त्यामुळं ना आपण न बोललेलंच बरं." हे ऐकल्यावरती संयमी लगेच फोन कट करते आणि रडते. तेवढ्यात तिथे इरा, ईशान येतात आणि ते दोघंजणं तिला घट्ट मिठी मारतात.
आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.